चला नमस्कार बालमित्रांनो. आज अतिशय सुंदर असं सेशन होणार आहे. अतिशय मजा येणार आहे सेशनला. आजचा टॉपिक आहे 1 ते 100 वरील संख्यांचा अभ्यास. तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता 1 ते 100 वरील. आता हे लेक्चर झाल्यानंतर बघा. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चांगली कमेंट देखील करा. ओके, चला आज आपण बघणार आहोत 1 ते 100 वरील आधारित प्रश्न. तर मी सगळ्यात सुरुवातीला व्हिडिओ पॉज करा आणि 1 ते 100 लिहून घ्या, कारण 1 ते 100 लिहिणं फार महत्वाचं आहे. मग आता 1 ते 100 वर काय काय प्रश्न विचारले जातात. तर पहिली गोष्ट, योग किती वेळा येतो. योग किती वेळा येतो बघा. योग इथं योग दिसतो, इथं दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. या ओळीत फक्त इथंच 13, या ओळीत फक्त इथे एक 14, या ओळीत ह्या एक 15, 16, 17, 18, 19, या ओळीत हा एक 20 आणि हा एक 21. म्हणजे योग किती वेळा आला. 21 वेळा आला. योग किती वेळा आला. 21. तुम्हाला असं विचारलं योग पासून 100 पर्यंतच्या संख्या किती. संख्या किती. योग पासून 100 पर्यंत 100 संख्या. किती संख्या. 100. 1 ते 200, 1 पासून 200 पर्यंत 200 संख्या. 1 पासून 1000 पर्यंत 1000 संख्या. ओके, पासून म्हणायला पाहिजे. पण 1 ते 100च्या मध्ये किती संख्या. मग 1 बी निघून जातो, 100 बी निघून जातो बरं का. मग मधल्या संख्या धरायच्या. मग ते 98 राहते. किंवा 1 ते 10 मध्ये किती संख्या असं म्हटलं ना, मग ते 2 ते 9 धरावे लागतील. आलं. 1 पासून तर 10 पर्यंत म्हटलं तर मग त्या 10 संख्या घ्यायच्या. म्हणजे 1 बी धरायची, शेवटची बी धरायची. मग 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती. 100. 1 पासून 100 पर्यंत संख्यांमध्ये किंवा 1 ते 100 मध्ये योग किती वेळा येतो. 21 वेळा येतो. आता संख्या आणि अंक याच्यामध्ये फरक आहे. आता योग हा अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे अंक आहेत आणि संख्या देखील आहे. एकाला संख्याही म्हणू शकतो, अंकही म्हणू शकतो. 11 ही संख्याही आहे आणि 2 याच्यामध्ये हे 2 अंक आहेत. 11 ही संख्या आहे, 11 हा अंक नाही. 11 हा अंक नाही. एक मजेदार गोष्ट सांगतो. आमच्याकडे कन्नडमधून 2 मुलं आले. 2 मुलं आले. आता ते एकला म्हणतात ओंदू आहे ना, हा ते पुढं आईदू, हत्तू, दाला हत्तू वगैरे असं काहीतरी म्हणतात. त्यांना 1, 2 काही येत नाही. आणि नेमकीच गुणवत्ता कक्षाची बैठक झाली आणि आमचे सन्माननीय एक विषय तज्ञ रायसिंग सर आले. सर म्हणजे गुणवत्ता कक्षाची बैठक झाली आणि आपल्याला मुलांची गुणवत्ता बघायची. म्हटलं सर बघा, मी SIRचं काम करत होतो थोडं. बसलो. मग ते मला पोरांना म्हणे 17 आली. आता सगळ्या पोरांनी 17 तसं पटकन लिहिलं. पण त्या 2 मुलांना काही लिहिता आलं नाही. मग तेवढ्यात त्यांनी थोड्या हे घेतलं आणि लगेच याच्यावर लिहून टाकलं की शाळेतल्या इयत्ता 4थीच्या 2 मुलांना 17 लिहिता येत नाही. अरे ते कन्नडमधून आले, त्यांना कसं लिहिता येईल. येईल त्यांना, थोडंसं वेळ लागेल. आणि त्यांनी काय लिहिलं, 17 हा अंक लिहिता येत नाही. 17, 57 अंक लिहिता येत नाही. मग मी त्यांना नंतर शेरा वाचल्यानंतर मी त्यांना म्हटलं, अहो सर 17 ही संख्या आहे, 57 ही संख्या आहे, अंक नाही. आला का. त्यांनी खोडलं, तिथे काय लिहिलं, संख्या लिहिली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य 15 ही संख्या आहे, 15 हा अंक नाही. 27 ही संख्या आहे, 27 हा अंक नाही. ओके. मग आता 1 पासून तर 100 पर्यंत योग हा आला 21 वेळा. आता किती संख्यांमध्ये आला. आता ही तर 2दा धरलं म्हणजे एकच संख्या धरायची. ही एकच संख्या धरायची बघा. ही एक संख्या, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी, 16वी, 17वी, 18वी, 19वी, 20वी. म्हणजे किती संख्यांमध्ये आला. 20 संख्यांमध्ये. पण किती वेळा आला तर एक इथे एक्स्ट्रा धरायचं. 21 वेळा आला. योग किती संख्या. एक किती वेळा आला. 21 वेळा आला. असा प्रश्न विचारायचा. 1 ते 100 मध्ये योग किती वेळा येतो. 21 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये योग किती संख्यांमध्ये येतो. तर किती संख्यांमध्ये येतो. 20 संख्यांमध्ये येतो. मी एकदा असा प्रश्न विचारला, योग ते 100 मध्ये योग किती संख्यांमध्ये येत नाही. अरे 1 ते 100 मध्ये 20 संख्यांमध्ये येतो ना. 100 मधून 20 कमी करा, 80 संख्यांमध्ये येत नाही. काय सांगितलं. 1 ते 100 मध्ये योग हा 20 संख्यांमध्ये येतो, 21 वेळा येतो. म्हणजे 20 संख्यांमध्ये येतो, म्हणजे 80 संख्यांमध्ये येत नाही.
एकदा तर असा प्रश्न विचारला, सगळे एक ते 100 पर्यंत एका मुलाने सगळे एक सगळे एक मोजले, 1 2 3 सगळ्यांची बेरीज केली, तर ती बेरीज किती आली? अरे 21 वेळा आला, म्हणजे 21 बेरीज येईल. किती बेरीज येईल? 21 बेरीज येईल. किंवा योग हा एकक स्थानी किती वेळा येतो? एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे कळतं ना तुम्हाला, शिकवलंय बघा. हे पहिलं एकक, हे इकडचं एकक, हे इकडचं दशक, हे इकडचं एकक, इकडचं दशक. मग आता हे एकटं असं तर एकच असतं. मग हे एकक इथं एकदा, इथं दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा, आठव्यांदा, नवव्यांदा, 10. आता इथं आहे तर इथं एकक आणि इथं दशक स्थानी आला, म्हणजे एक हा एकक स्थानी 10 वेळा येतो. एक हा एकक स्थानी किती वेळा येतो? 10 वेळा. आणि दशक स्थानी किती वेळा येतो? दशक मोजा बघा. आता दशक इथं हे दशक, हा एक, हा दशक 1 2, हा दशक आहे, हा एकक आहे, हा दशक आहे. म्हणजे हा 3 चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा, आठव्यांदा, नवव्यांदा, 10व्यांदा. 10व्यांदा इथं एकक दशक, इथं शतक वेळ स्थानी आहे. मग एक हा दशक स्थानी किती वेळा? 10 वेळा. एक हा एकक स्थानी किती वेळा? 10 वेळा. शतक स्थानी 1 वेळा. मग एकची काय काय माहिती सांगितली बघा. 1 ते 100 मध्ये एक किती वेळा येतो? पटेल मोठ्याने बोला. 1 ते 100 मध्ये एक किती वेळा येतो? 21 वेळा. 1 ते 100 मध्ये एक किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये. 1 ते 100 मध्ये एक किती वेळा एकक स्थानी येतो? 10 वेळा. 1 ते 100 मध्ये एक किती वेळा दशक स्थानी येतो? 10 वेळा. 1 ते 100 मध्ये सर्व एकची बेरीज केली तर बेरीज किती? 21. 1 ते 100 मध्ये एक अंक असणाऱ्या संख्या किती? 20. आणि एक अंक नसणाऱ्या संख्या किती? 80. 100 मधून 20 कमी करा, 80. किती आल्या? 80. आता 1 ते 100 मधील एकच्या सर्व दर्शनी किमतींची बेरीज 21. स्थानिक किमतींची बेरीज, स्थानिक म्हणजे काय? हे सोपं आहे बरं का, एवढं काही अवघड नाही. स्थानिक म्हणजे काय? आता बघा, स्थानिक म्हणजे आता एकक स्थानी आला 10 वेळा, म्हणजे त्याची बेरीज झाली 10. एक दशक स्थानी 10 वेळा आला, एकक स्थानी 10 वेळा, 10 बेरीज. दशक स्थानी 10 वेळा, 10 20 30 40 50 60 70 80 90 100, म्हणजे याची बेरीज येईल 100. एकक स्थानच्या एक अंकांची बेरीज 10, दशक स्थानच्या 10 अंकांची बेरीज, स्थानिक किमतीची बेरीज 100. आणि तो एकदा शतक स्थानी आला म्हणजे त्याच्यामध्ये 100 ऍड करावं लागतं, म्हणजे 210. 1 ते 100 मधील एकच्या दर्शनी किमतींची बेरीज 21. 1 ते 100 मधील एकच्या स्थानिक किमतींची बेरीज 210. एकचं संपलं का? एकची काय काय माहिती पाहिली बघा. एक किती वेळा येतो? 21 वेळा. एक किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये. एक किती संख्यांमध्ये येत नाही? 80 संख्यांमध्ये येत नाही. एक च्या दर्शनी किमतीची बेरीज 21. एकच्या स्थानिक किमतीची बेरीज 210. एक किती वेळा एकक स्थानी येतो? 10 वेळा. एक किती वेळा दशक स्थानी येतो? 10 वेळा. ठीक आहे. अशा पद्धतीने एकची माहिती पाहिली. काय पाहिली? एकची माहिती पाहिली. त्याच्यानंतर 2 ची माहिती बघू. 2 1 ते 1 पासून 2 100 पर्यंत किती वेळा येतो? 2 बघा. 1 2 इथे येतं 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 2 किती वेळा आला? 20 वेळा आला. 2 किती वेळा आला? 20. जशी एकची माहिती ना पाहिजे तशी. एक किती वेळा आला होता? 21 वेळा, कारण इथे एक एक्स्ट्रा आला होता. 2 मात्र 20च वेळा येतो. 3 सुद्धा मोजा. 3 सुद्धा 20च वेळा येतो बघा. एक इथं हा दुसरा, इथं हा तिसरा, इथं हा चौथा, 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा 13वा 14वा 15वा 16वा 17वा 18वा 19वा 3 इथे एक धरला, इथे एक 20वा. म्हणजे पुन्हा 3 मोजून दाखवतो बघा. 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 3 सुद्धा 20 वेळाच येतो. 4 सुद्धा 20 वेळाच. 5 सुद्धा 20 वेळा. 1 पासून 100 पर्यंत 6 सुद्धा 20 वेळा, 7 20 वेळा, 8 20 वेळा, 9 20 वेळा. सगळे अंक 20 वेळा येतात. फक्त एकच 21 वेळा येते. एकच. मग तुम्हाला असं विचारलं,
1 पासून 100 पर्यंत कोणता अंक सर्वात जास्त वेळा येतो? सर्वात जास्त वेळा येणारा अंक यक. मग शून्य किती वेळा आला बघा? शून्य 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सर शून्य 11 वेळा येतो. 1 पासून 100 पर्यंत कोणता अंक सगळ्यात कमी वेळा येतो? शून्य सगळ्यात कमी वेळा येतो, 11च वेळा येतो. सर्वात जास्त वेळा येणारा अंक यक. 2 किती वेळा येतो? 20 वेळा. 3 20 वेळा. 4 20 वेळा. प्रत्येक अंक 20 वेळाच येतो. 20 वेळा येतो म्हणजे काय? आता समजा 2 हा इथं बी धरला, इथं धरला, इथं धरला, इथं धरला, इथं हे 2 ठिकाणी धरला म्हणजे संख्या मात्र एक कमी होऊन जाईल. इथं अंक धरताना 2 धरला, अंक 2 आहे, संख्या 1 आहे. मग 2 हा 19 संख्यांमध्ये येतो. किती? 19 संख्यांमध्ये येतो. वाटलं 2 हा 2च्या संख्या मोजा बघा. ही 1, ही दुसरी, ही तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी, 16वी, 17वी, 18वी, 19वी. म्हणजे 2 हा फक्त 19 संख्यांमध्ये येतो, 20 वेळा येतो. 2 हा 19 संख्यांमध्ये 20 वेळा येतो. किती संख्यांमध्ये येतो? 19 संख्यांमध्ये. मग किती संख्यांमध्ये येत नाही? 100 मधून 19 वजा करा. 100 मधून 10 गेले 90, 90 मधून 9 गेले 81. म्हणजे 81 संख्यांमध्ये 2 येत नाही. 81 संख्यांमध्ये 2 येत नाही असाही प्रश्न विचारला जातो. 3 किती संख्यांमध्ये येत नाही? 3 सुद्धा 19 संख्यांमध्ये येतो, 20 वेळा येतो, 81 संख्यांमध्ये येत नाही. 4 किती वेळा येतो? 1 पासून 100 पर्यंत 4 20 वेळा येतो. 4 किती संख्यांमध्ये येतो? 19 संख्यांमध्ये येतो. 1 पासून 100 पर्यंत 4 किती संख्यांमध्ये येत नाही? 81 संख्यांमध्ये येत नाही. म्हणजे प्रत्येक अंक 5 सुद्धा 20 वेळा येतो, 19 संख्यांमध्ये येतो, आणि 5 81 संख्यांमध्ये येत नाही. असं तुम्हाला 9 किती वेळा येतो? 20 वेळा येतो. 9 किती संख्यांमध्ये येतो? 19 संख्यांमध्ये. 1 ते 100 चा विचार चालू आहे. शून्य बघा 1 2 3 4. शून्य किती वेळा येतो? 11 वेळा. किती संख्यांमध्ये येतो? या खालच्या 10 संख्यांमध्ये 11 वेळा येतो. मग शून्य किती संख्यांमध्ये येत नाही? शून्य या 10 सोडल्या तर 90 संख्यांमध्ये येत नाही. 1 हा 80 संख्यांमध्ये येत नाही. 2 हा 81 संख्यांमध्ये येत नाही. 3 81 संख्यांमध्ये येत नाही. प्रत्येक अंक 81. फक्त 0 हा 90 संख्यांमध्ये येत नाही. 0 हा 90 संख्यांमध्ये येत नाही. मग आता तुम्हाला विचारलं 2च्या स्थानिक किमतींचे 2 एकक स्थानी किती वेळा येतात बघा. 2 एकक स्थानी किती वेळा येतात? एकक स्थानी म्हणजे हे एकक स्थानी, हे दशक स्थानी. हे एकक आहे, हे दशक आहे. फक्त एकक धरायचं. इथे 1, इथं 2, तर 3 4 5 6 7 8 9 10. एकक स्थानी 2 हा 10 वेळा येतो, आणि दशक स्थानी सुद्धा 10च वेळा येतो बघा. दशक स्थान मोजा बघा याचं. दशक स्थानी इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 1 हा एकक स्थानी किती वेळा पाहिला होता आपण? 10 वेळा पाहिला होता. दशक स्थानी 10 वेळा पाहिला होता. शतक स्थानी 1 वेळा पाहिला होता. तसं 2 हा एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा. 2 किती वेळा येतो? 1 पासून 100 पर्यंत 20 वेळा. 2 किती संख्यांमध्ये येतो? 19 संख्यांमध्ये. 2 किती संख्यांमध्ये येत नाही? 81 संख्यांमध्ये येत नाही. 2च्या सगळ्या 2च्या अंकांची बेरीज केली, जेवढे 2 दिसतात सगळ्या 2ची बेरीज केली, तर बेरीज किती आली? तो 20 वेळा आला. म्हणजे 20 दुने काय? 40. 2च्या दर्शनी किमतींची बेरीज 40. सगळे 2 मोजून काढले तर 40 बेरीज येईल. सगळे 3 मोजून काढले तर 60 बेरीज येईल. 20 त्रिक 60. सगळे 4 मोजले तर 20 चौक 80 बेरीज येईल. सगळे 5 मोजले तर 20 5 100 येईल. सगळे 6 मोजले तर 20 120 बेरीज येईल. सगळे 7 मोजले 1 पासून 100 पर्यंत 20 7 140 बेरीज येईल. 20 नाही गुणायचं, कळलं? आणि आता 2च्या स्थानिक किमतींची बेरीज. आता 2 समजा दर्शनी किमती 2 एकक स्थानी किती वेळा आहे? एकक स्थानी 2 वेळा, म्हणजे 2 10 20 आला. आणि दशक स्थानी 10 वेळा, म्हणजे 20 गुणिले 10. 20 आणि 10 किती? 200. म्हणजे याची बेरीज झाली 220. एकाची किती आली होती? एकक स्थानी 10 वेळा होता, म्हणजे 10. दशक स्थानी 10 वेळा होता, 100. म्हणजे याची 110 आली असती, परंतु तिथं एक एक्स्ट्रा आला म्हणून इथं 110 प्लस 100 आला.
म्हणजे 210. मग एकच्या स्थानिक किमतींची बेरीज 100 जर सोडला असता तर 110 आली असती. 2च्या स्थानिक किमतींची बेरीज 220. 3च्या स्थानिक किमतींची बेरीज 330. 4च्या स्थानिक किमतींची बेरीज 440. 5च्या स्थानिक किमतींची बेरीज 550. 6च्या स्थानिक किमतींची बेरीज 660. 7च्या स्थानिक किमतींची बेरीज 770. 8च्या स्थानिक किमतींची बेरीज 880. 9च्या स्थानिक किमतींची बेरीज 990. 1च्या स्थानिक किमतींची बेरीज 210. फक्त इथं 110 नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? 100 त्याच्यात ऍड होतं. 1च्या स्थानिक किमतींची बेरीज 210. 2च्या स्थानिक किमतींची बेरीज 220. 3च्या स्थानिक किमतींची 330. 4च्या स्थानिक किमतींची 440. 5च्या 550. 6च्या 660 वगैरे असं. ओके, स्थानिक किमतींची बेरीज सांगितली, दर्शनी किमतींची बेरीज सांगितली, कोणता अंक किती वेळा येतो ते सांगितलं. आता एकदा प्रश्न असा आला, एक टाईपरायटर आहे, त्याने टायपिंग करायला सुरुवात केली. ही अंक टाईप, ही संख्या टाईप करायला सुरुवात केली. आता एकासाठी एकच बटन दाबेल तो. 10 साठी 1 आणि 0 असे 2 बटन दाबावं लागतील. 11 साठी 1 असे 2दा दाबावं लागतील. मग त्याने ते जे कीपॅड आहे, कळ फलक म्हणतात त्याला, त्या कीपॅडवरचे बटन म्हणजे त्या कळ फलकावरील कळा किती वेळा दाबल्या म्हणजेच काय, 1 ते 100 पर्यंत अंक किती. आता 1 किती वेळा येतो? 21 वेळा. 1 किती वेळा येतो? 21 वेळा. 2 20 वेळा. 3 20 वेळा. 4 20 वेळा. 5 20 वेळा. 6 20 वेळा. 7 20 वेळा. 8 20 वेळा. 9 20 वेळा आणि 0 11 वेळा. यांची सगळ्यांची बेरीज करा. 1 आणि 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 12, 2 14, 2 16, 2 18 आणि 1 19. 192. मग 1 ते 100 पर्यंत अंक किती? 192. 1 21 वेळा. 2 20 वेळा. 3 20 वेळा. 4 20 वेळा. 5 20 वेळा. 6 20 वेळा. 7 20 वेळा. 8 20 वेळा. 9 20 वेळा आणि 0 11 वेळा. मग 1 ते 100 मध्ये 192 अंक आहेत. त्यांना जसं टाईपरायटरने किती वेळा बटन दाबले? मग 192 वेळा बटन दाबले. किती? 192 वेळा बटन दाबले. एका मुलाने सगळे अंक मोजले. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 असं करत गेला तर सगळे अंक किती येतील 100 पर्यंत? 192. किती? 192. 1 ते 100 पर्यंत 192 अंक आहे. किती? किंवा तुम्हाला दुसरी आयडिया सांगतो. एक अंकी संख्या किती? एक अंकी संख्या बघा. एक अंकी संख्या आहेत 1 पासून तर 9 पर्यंत. ह्या 9 संख्या आहेत म्हणजे 9 अंक आले. एक अंकी संख्या 9 आली. मग 2 अंकी संख्या इथून सुरुवात झाली. 10 पासून बरं का. आपण काय करतो? 11 पासून सुरुवात करतो. अरे आता राहून गेला ना. 10 पासून 99 पर्यंत. मग 99 मधून 99 कमी करून टाका. 99 मधून कमी गेला 90. 90 संख्या 2 अंकी आहे. 90 संख्या 2 अंकी आहे. मग 90 संख्यांमध्ये 2 अंक म्हणजे 90 आणि 90 किती? 180 अंक. 2 अंकी संख्यांचे 180 अंक. एक अंकी संख्यांचे 9, 2 अंकी संख्यांचे 90 आणि 3 अंकी संख्येचे ते 3 अंक म्हणजे 9 3 12, 8 आणि 1 9 आणि 1. अशी देखील 192 अंक काढता येते. 1 ते 100 मध्ये सगळे अंक मोजले. 1 21 2 20 असं वेळा तरी 192. 1 अंकी 9, 2 अंकी 90 आहेत म्हणजे 180 अंक. 3 अंकीचे 3 अंक अशी 192 अंक. 1 ते 100 मध्ये अंक किती? 192 अंक. किती? 192 अंक. 1 ते 100 मध्ये आता तुम्हाला असं विचारलं जातं सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती? एक अंकी 1. 2 अंकी सर्वात लहान 10. 3 अंकी सर्वात लहान 100. एक अंकी सगळ्यात मोठी 9. 2 अंकी सगळ्यात मोठी 99. आता 3 अंकी तर काय तिथे 999 इथं काही आलेली नाही. बरोबर. बरं एक अंकी बरं याच्यामध्ये सम आणि विषम. सम म्हणजे काय? आता आपण 5 खेळाडू खेळायला गेलो. आपण टीम पाडतो. 2-2 ची 1 आणि 1 शिल्लक राहतो. जिथं 1 शिल्लक राहिला का त्याला काय म्हणायचं? ऑड, विषम म्हणायचं. आणि जिथं समजा 10 मुलं आहेत, 5-5 मुलांचा गट केला, मुलगा शिल्लक नाही राहिला तर त्याला सम म्हणायचं. म्हणजे काय? बघा 2 सम आहे, 4 सम आहे, 6 सम आहे, 8 सम आहे, 10 सम. कारण यांचे 2 ठिकाणी विभागणी होईल. 12 सम आहेत, 14 सम आहेत, 16 सम आहेत, 18 सम आहेत, 20 सम आहेत, 22 24 26 28 30. म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी 2 असतो, ज्यांच्या एकक स्थानी 3 असतो, एकक स्थानी 2 असतो, 4 असतो, 6 असतो, 8 असतो किंवा 0 असतो. एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असेल
तर त्याचे 2 ठिकाणी विभागणी होते. आता समजा माझ्याकडे 40 आंबे आहेत, 2 ठिकाणी करता येतील का? इकडं 20 इकडं 20 उरेल का? नाही. मग 40 ही समान. समजा माझ्याकडे 19 आंबे आहेत, 2 जणांमध्ये करता येतील का? 2 ठिकाणी इकडं 9 इकडं 9 18 होतील, 1 उरून राहील. म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, त्यांची वाटणी केल्यानंतर 1 उरतो, म्हणून त्याला विषम म्हणतात, ऑड नंबर म्हणतात. काय म्हणतात? ऑड नंबर. म्हणजे समसंख्या. मग आता मला सांगा 1 पासून 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत समसंख्या किती? आता बघा ह्या ओळीत 2 12 22 32 या सगळ्या 10, या 4 14 24 या 10, या 10, या 10, या 10 20 30 40 50. 50 सम असतील, 50 विषम असतील. 50 काय असतील? सम असतील, 50 विषम असतील. एकदा जर असा प्रश्न विचारला 1 पासून 100 पर्यंत किंवा 2 अंकी संख्या, अशा किती 2 अंकी संख्या आहेत की त्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी त्या तशाच राहतात, बदलत नाहीत. आता समजा मी 41 ची अदलाबदल केली तर 14 होऊन जाईल, 41 14. तसं अंकांची अदलाबदल केली तर तशाच राहतात. म्हणजे आता 11 घ्या, 11च्या अंकांची अदलाबदल केली तशीच राहील. 22 2 2 इकडे तिकडे करा, काही फरक पडेल. 11 1 22 2 33 3 44 4 55 5 66 77 88 11 99. 9 संख्या अशा आहेत की अंकांची अदलाबदल केली तरी त्या तशाच राहतात. किंवा असा प्रश्न आला एकक आणि दशक स्थानी सारखे अंक असणाऱ्या किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 1 ते 100 मध्ये एकक आणि दशक स्थानी सारख्या अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? या सुद्धा 9च आहेत. किती आहेत? 9. एकदा प्रश्न असा आला की 12ने भाग जाणाऱ्या संख्या किती? मग त्याच्यासाठी डोंबड्या तुला काय पाठ पाहिजे? 12चा पाढा पाठ पाहिजे. 12 1 12 12 2 24. माझा पाठी भाग 12 3 36 12 4 48 12 5 60 12 6 72 12 7 84 12 8 96 12 8 96. म्हणजे 12ने भाग जाणारी 8 संख्या आहे. तसं 13ने भाग जाणाऱ्या 13 1 13 13 2 26 13 39 13 52 13 5 65 13 78 13 7 91 13 8 104 पुढे निघून जाते. मग 13 7 91 म्हणजे 7 संख्या आहे. तुला भागता यायला पाहिजे. भागता 2 ने भाग जाणाऱ्या किती संख्या? 50. 100 50 संख्या आहे 2 ने भाग जाणाऱ्या, म्हणजे समसंख्या. समसंख्या 50 म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या संख्या 50. आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे ना, मग 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 3 1 3 3 2 6 3 3 9. सर 3 दा 30 पर्यंत जातो. 30 च्या नंतर 33 येते. 11 3 33 12 3 36 33 39 14 3 42 15 3 45 असे येतं. 33 3 99 33 संख्या आहे. सर हे कसं काढायचं? काय नाही, 100 ला 3 ने भागून काढायचं. 100 भागिले काय करायचं? 3. 3 त्रिक 9 10 9 गेला 1. पुन्हा 3 त्रिक 9 10 9 गेला 1. म्हणजे 33 संख्या आहे. याचा नाही विचार करायचा, हे पुरून राहील. मग 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 33. 4 ने भाग जाणाऱ्या 100 भागिले 4. 100 चे 4 भाग करा. 4 भाग करणं सोपं असतं. 100 चं निम्म करा 50, 50 चं निम्म करा 25. म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या 25 संख्या आहे. 5 ने भाग जाणाऱ्या 5 10 15 20 25 30. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 2 2 आहेत. म्हणजे 10 ओळी आहेत. 2 10 20. बघा एकक स्थानी 5 असणाऱ्या, एकक स्थानी 0 असणाऱ्या. एकक म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या 20 संख्या आहे. 6 ने भाग जाणाऱ्या 100 भागिले 6 16 16 96 16 संख्या आहे. 16 ने भाग जाणाऱ्या 6 6 ने भाग जाणाऱ्या 16. 7 ने भाग जाणाऱ्या 100 भागिले 7 7 1 7 3 उरले 7 चौकट 14 14 7 98. 7 ने भाग जाणाऱ्या 14 14 ने भाग जाणाऱ्या 7 8 ने भाग जाणाऱ्या 12 12 ने भाग जाणाऱ्या 8 9 ने भाग जाणाऱ्या 11 11 ने भाग जाणाऱ्या 9 10 ने भाग जाणाऱ्या 10 20 ने भाग जाणाऱ्या 20 5 100. 100 ला फक्त तुम्हाला म्हटलं ना 20 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 100 भागिले 20 करायचं झालं. 20 5 100 किंवा 20 चा पाढा मारा. ओके. त्याच्यानंतर अशा किती संख्या आहे ज्याच्यामध्ये 1 बी आहे आणि 8 बी आहे? 1 सुद्धा आहे आणि 8 बी आहे. 1 सुद्धा आहे आणि 8 बी आहे म्हणजे 81 बी आली आणि 18 बी आली. कळलं? अशा किती संख्या आहेत ज्याच्यामध्ये 3 बी आहे आणि 9 बी आहे? 93 आहे आणि 39. 2 संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत. असं कोणतेही 2 अंक. किंवा अशा किती संख्या आहेत की त्यांच्या अंकांची बेरीज 15 आहे? अंकांची बेरीज किती आहे? 15. अंकांची बेरीज 15 आहे. अंकांची बेरीज 15 म्हणजे काय? 15 कोणाकोणाची बेरीज होते? 14 आणि 1 15 13 आणि 2 15. त्याच्यानंतर
12 आणि 3 15. एका बाजूला 12 आणि एका बाजूला 3 चालेल का? नाही, हे नाही येऊ शकत. एका बाजूला 11 आणि 4, एका बाजूला 11 एका बाजूला 4 चालेल का? नाही. एका बाजूला 10 एका बाजूला 5 चालेल का? नाही. एका बाजूला 9 एका बाजूला 6. 9 आणि 6, 9 6 15 म्हणजे 96 चालेल. 96 चालेल आणि म्हणजे 69 बी चालेल उलटी केली तर. 9 6 15. त्याच्यानंतर 8 आणि 7 15 म्हणजे 87 आणि 78 ही सुद्धा चालेल. 77 म्हणजे 7 आणि 8. ओके. पुन्हा 6 आणि 9, 6 9 घेतलेला आहे म्हणजे 15 आणि अंकांची बेरीज 15 असलेल्या 4 संख्या आहेत. अंकांची बेरीज 15 असलेल्या किती संख्या आहे? 4 संख्या आहेत. 14 आणि 1 नाही चालणार कारण इथे एका बाजूला 14 आणि एका बाजूला 1 मग ती 3 अंकी होऊन जाईल. 1 पासून 100 पर्यंत 15 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 15 अंकांची बेरीज 15 असणाऱ्या 4 संख्या आहेत. तसं 13चं असेल तर 13ची कशीच फोड करायची? 13ची फोड काय होते बघा. 13ची फोड काय होते? 13ची 1 आणि 12 चालेल का? एका बाजूला 1 एका बाजूला 12 नाही चालणार. 2 आणि किती आपल्याला किती सांगितलं? 13 सांगितलं ना. 2 आणि 12 आणि 13. 2 आणि 11 चालेल का? एका बाजूला 2 ही 3 अंकी होऊन जाईल. 3 आणि 10 चालेल का? नाही चालणार. 4 आणि 9 चालेल. याचे 2 बनतील. कोणकोणती? 49 आणि 94. 5 आणि 8 चालेल. याचे 2 बनतील. 58 आणि 85. नंतर 6 आणि 9 या चालेल. 7 9 15. 6 9 9 6. नंतर 7 6 9 नाही 15 होऊन गेली. सॉरी माझ्याकडून चूक झाली. 1 मिनिट होऊ शकते असं. 9 4 13. ओके. त्याच्यानंतर 5 आणि 8 8 आणि 5 13. 5 8 8 5 हे बरोबर. याच्या 2 8. नंतर 6 आणि 7. 6 आणि 7 13. 67 आणि 76. 67 आणि 76. पुन्हा 7 7 पुन्हा उलट यायला लागेल. म्हणजेच याच्या 2 49 94 58 85 67 76 अशा 2 2 4 2 6 संख्या आहेत. म्हणजे अंकांची बेरीज 13 असणाऱ्या संख्या किती? 1 ते 100 पर्यंत अंकांची बेरीज 13 असणाऱ्या संख्या किती? तर त्या 13 असणाऱ्या संख्या आहेत 6. 15ची अंकांची बेरीज 15 असणाऱ्या संख्यांची संख्या किती? तर त्या 4. असं आपण करून पाहायचं. 1 12 नाही चालणार. 2 इकडे 2 इकडे 11 अशी 3 अंकी होऊन जाईल. नाही चालणार. ही बी नाही चालणार. म्हणजे या 3 जोड्या आल्या म्हणजे 3 दुने 6 संख्या होती. मग आता मी तुम्हाला डायरेक्ट चार्टच आखून दिला. तुम्ही चार्ट वरून पटपट आता उत्तर सांगायची. चला सांगा. 1 ते 100 मध्ये 1 किती वेळा येतो? पटपट सांगा. 1 किती वेळा येतो? 21 वेळा. 2 3 4 5 हे प्रत्येक अंक 20 20 वेळा. 20 20 वेळा. 20 20 वेळा. 2 20 वेळा. 3 20 वेळा. 6 7 8 9 हे सुद्धा 20 20 वेळा. किती? 20 20 वेळा. 0 किती वेळा आला? 11 वेळा. 0 किती वेळा आला? 11 वेळा. तुम्ही हा चार्ट व्हिडिओ पॉज करून हा भरा आणि मग नंतर आपला बरोबर येतं का बघा. 21 वेळा येतो. किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये. कारण 11 ही 11 मध्ये 2 अंक आहेत. 20 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये येत नाही? 1 हा 20 संख्यांमध्ये येतो म्हणजे 100 मधून 20 गेला. 80 संख्यांमध्ये येत नाही. 2 3 4 5 हे अंक 2 3 4 5 हे अंक एकदाच लिहितो. हे सगळे एकदाच घेतो. 2 3 4 5 हे सगळे जे अंक आहेत तर किती संख्यांमध्ये येतात? 19 संख्यांमध्ये येतात. 19 संख्यांमध्ये येतात. मग किती संख्यांमध्ये येत नाही? 81 संख्यांमध्ये येत नाही. 0 किती वेळा येतो? 11 वेळा. 0 किती संख्यांमध्ये येतो? 10 संख्यांमध्ये येतो. मग किती संख्यांमध्ये येत नाही? 90 संख्यांमध्ये येत नाही. 1 पासून 100 पर्यंत 0 किती संख्यांमध्ये येत नाही? 90 संख्यांमध्ये येत नाही. 1 पासून 100 पर्यंत 9 किती संख्यांमध्ये येत नाही? 81 संख्यांमध्ये येत नाही. कोणताही अंक बाकीचे 1 सोडून बाकी सगळे अंक 81 संख्यांमध्ये येत नाही. पण 1 आहे तो 80 संख्यांमध्ये येत नाही. 20 संख्यांमध्ये येतो. ओके. हा चार्ट. तर आता हा चार्ट आता याच्यावरून संख्या दिल्या. आता 2 अंकी संख्या 10 ते 99. 10 ते 99 हे राहील आपलं शिकवायचं. 10 ते 99. 1 2 3 4 5 6 7 8 बर 7 8 9 इथे येतो आणि इथे 0 येतो. 1 अंकी संख्या आहेत 9. 1 अंकी संख्या किती आहेत? 9. 2 अंकी संख्या 90. 2 अंकी संख्या 90 म्हणजे 2 अंकी संख्या 10 पासून तर 99 पर्यंत 90 संख्या आहेत. मग 90 संख्यांमध्ये
यक किती वेळा येतं, यक किती वेळा येतं इथं आपण चेक करू वाटल्यास. आता इथून सुरुवात करायची, इथून सुरुवात करायची. कुठून सुरुवात करायची? इथून सुरुवात करायची. इथून सुरुवात करायची. इथून सुरुवात केली तर यक बघा, यक हा पहिला यक 21 वेळा येतो माहिती आहे आपल्याला. मग ही एक वेळ सोडून द्या, ही 3 अंकी ही एक वेळ सोडून द्या. मग 21 मधून 2 गेले, 19 संख्यांमध्ये आला. किती? 19 संख्यांमध्ये. पण 19 वेळा आला, पण ही संख्या मात्र धरताना संख्या धरा, अंक मात्र धरताना 2 धरा. म्हणजे यक किती वेळा आला बघा, मोजूनच घ्यायचा. जाऊ दे मला. 1 2 3 4 2 अंकी संख्यांमध्ये बरं काय, सगळ्या नाही घेतल्या आपण. कुठून घेतल्या? 10 ते 99 घेतल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. किती वेळा आला? 19 वेळा आला. आणि संख्या म्हटलं तर एक कमी करायचं म्हणजे 18 संख्यांमध्ये आला. 18 संख्यांमध्ये आला. कळलं? 18 संख्यांमध्ये आला. पुन्हा चेक करू आपण. एक किती वेळा आला? 19 वेळा आला. 2 किती वेळा आला? 2 किती वेळा आला? बघा 2 किती, इथून सुरुवात करायची. इथून 10 ते 99. 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 2 सुद्धा 19. प्रत्येक अंक 19 वेळा येईल. फक्त ते 100 होते ना, त्याच्यामुळे 21 वेळा आला होता. बाकी 20 वेळा आले होते. पण सगळे अंक जे आहेत, सगळे अंक इथं किती, सगळे अंक जे आहेत, सगळे अंक इथं किती किती वेळा येतील? 19. 2 19 वेळा, 3 19 वेळा, 4 19 वेळा, 5 19 वेळा, 6 19, 7 8 9 हे सगळे 19 वेळा येतील. शून्य मात्र त्याच्यामध्ये 100 सोडलं, शून्य 11 वेळा येतो, त्याच्यात 2 म्हणजे शून्य फक्त 9 वेळा येतो. शून्य 9 वेळा. मग किती संख्यांमध्ये येतो? 2 अंकी संख्या किती आहेत? 90. मग 90 मध्ये 19 वेळा आला म्हणजे एक कमी करायचं म्हणजे 18 संख्यांमध्ये येतो. प्रत्येक अंक 18 संख्यांमध्येच येतो. असं विचारलं, 5 हा किती 2 अंकी संख्यांमध्ये येतो? 18 2 अंकी संख्यांमध्ये येतो. 19 वेळा. 7 हा किती 2 अंकी संख्यांमध्ये येतो? 18. 7 8 9. 2 पासून 9 पर्यंत प्रत्येक अंक किती 2 अंकी संख्यांमध्ये येतात? 18 2 अंकी संख्यांमध्ये येतो. शून्य किती 2 अंकी संख्यांमध्ये येतो? 9 2 अंकी संख्यांमध्ये येतो. बघ आता किती संख्यांमध्ये येत नाही. एकूण संख्या किती आहेत? 90. 2 अंकी संख्या 90. 2 अंकीचा विचार करतो, 1 ते 100चा नाही. 1 ते 100चा आपण पाहिलं. मग 1 ते 100 मध्ये 1 हा किती 2 अंकी संख्यांमध्ये येत नाही. आता 2 अंकी संख्या 90. 90 मधून 18 गेले, 90 मधून 10 गेले 80, 80 मधून 8 गेली 72. म्हणजे 72 संख्यांमध्ये येत नाही. 1 हा 72 2 अंकी संख्यांमध्ये येत नाही. 2 हा सुद्धा 72 2 अंकी संख्यांमध्ये येत नाही. 3 72 म्हणजे प्रत्येक अंक 72 संख्यांमध्ये येत नाहीत. आणि शून्य म्हणजे 2 अंकी संख्या 90 आहे, शून्य फक्त 9 संख्यांमध्ये येतो. 90 मध्ये 9 गेला, 81 संख्यांमध्ये शून्य येत नाही. शून्य हा किती 2 अंकी संख्यांमध्ये येत नाही? तर 81 2 अंकी संख्यांमध्ये येत नाही. 7 हा किती 2 अंकी संख्यांमध्ये येत नाही? तर 72. कोणताही अंक, सगळे अंक 72 येत नाही. 72 वेळा 72 संख्यांमध्ये येत नाही. 18 संख्यांमध्ये येतात. 19 वेळा येतात 2 अंकी संख्यांमध्ये. बरं, 2 अंकी संख्यांचं. बरं, चला आता पुढचं बघूया. आता एकक स्थानी किती वेळा येतो? एकक स्थानी आपण पाहिलं. एकक स्थानी वाटत चेक करून घ्या. एकक स्थानी बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 हा 10 वेळा. 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 म्हणजे प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळा येतो. 1 हा 1 ते 100 मध्ये 10 वेळा. आता 1 ते 100 विचार बघा. 1 ते 100, 1 ते 100 त्या 2 अंकाचं सोडून द्या आता डोक्यातून. 1 ते 100 मध्ये 1 किती वेळा एकक स्थानी येतो? 10 वेळा एकक स्थानी. 2 किती वेळा एकक स्थानी येतो? 10 वेळा. 3 10 वेळा, 4 10 वेळा. सगळे अंक 10 वेळा. सगळे अंक किती किती वेळा? 10 वेळा. फक्त शून्य किती वेळा येतो एकक स्थानी? शून्य सुद्धा 10 वेळा येतो एकक स्थानी. शून्य एकक स्थानी 10 वेळा. आता दशक स्थानी बी आपण पाहिलं होतं. तरी तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा सांगतो. 1 हा दशक स्थानी कुठे आहे बघा. इथे एकदा दशक स्थानी आला. इथं 2 3 4 5 6 7 8 9 10.
प्रत्येक अंक दशक स्थानी 10 वेळाच येतो. प्रत्येक अंक दशक स्थानी 10 वेळाच येतो. प्रत्येक अंक दशक स्थानी 10 वेळा येतो. बघा, 1 हा एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा. 2 हा एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा. 3, 4 प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळा येतो, दशक स्थानी 10 वेळा येतो. आणि 0 हा एकक स्थानी 10 वेळा येतो, दशक स्थानी फक्त एकदाच येतो. बघा, एकक आणि दशक, दशक स्थानी एकदाच येतो, एकदाच येतो. आणि शतक स्थानी फक्त 100 येतो. 100 मध्ये 1 येतो, 100 मधला 1 येतो, बाकी कोणताही अंक येत नाही. शतक स्थानी फक्त एकच एकदा येतो, बाकी कोणताही अंक येत नाही. आता हा चार्ट काढला असेल तर आता हा चार्ट बघा. 1 ते 100 मध्ये 1 किती वेळा येतो? 21 वेळा. मग त्याच्या दर्शनी किमतींची बेरीज 21. एकाची 21 वेळा बेरीज देते 21. दोनाच्या दर्शनी किमतींची बेरीज 2 किती वेळा येतो? 20 वेळा. म्हणजे 20 दोन्ही किती आलं? 40. म्हणजे दोनाच्या दर्शनी किमतींची बेरीज फक्त याला 20 ने गुणायचं, 20 दोन्ही 40. तीनाच्या दर्शनी किमती 20 त्रिक 60. हा इथे 140 होतं. 20 त्रिक किती? 60. चाराच्या 20 चोक 80. पाचाची 100, 120, 140, 160, 180. दर्शनी किमतीची बेरीज सांगितली बरं तुम्हाला. दर्शनी स्थानिक किमतीची बेरीज सांगा बरं. स्थानिक किमतीची सांगितलं होतं बघा. एकाची काय सांगितली होती? एकाच्या एकक स्थानी आले ते 21 वेळा, दशक स्थानी आले ते 100, शतक स्थानी एकदा आला म्हणून ते 100. म्हणजे 200 किती? 221. 221 आली होती. एक हा एकक स्थानी 10 वेळा. एकक स्थानी किती वेळा? 10 वेळा. एकक स्थानी 10 वेळा म्हणजे 10, 100 आणि 100 म्हणजे किती आले? 220, 210, 210. तुम्हाला लिहून दिली. एकच्या स्थानिक किमतीची बेरीज 210. दोनाचे 2 हा एकक स्थानी 10 वेळा येतो. एकक स्थानी 10 वेळा येतो म्हणजे एकक स्थानच्या अंकांची बेरीज 20 आणि दशक स्थानी 10 वेळा येतो. 2 जर दशक स्थानी आला तर त्याची किंमत होती 20. असा 10 वेळा येतो. 20 गुणिले 2 20, 20 गुणिले 2 किती? 20, 20 20 असं 10. 20 आणि 10 200, 20 आणि 10 किती? 200. याची बेरीज झाली 220. तीसाची एकक स्थानी 10 वेळा आला तर 3 10 30 आणि दशक स्थानी 10 वेळा आला ते 300 म्हणजे 330. 2च्या स्थानिक किमतींची बेरीज 220, 3च्या स्थानिक किमतींची बेरीज 330, 4च्या स्थानिक किमतींची बेरीज 440, 5च्या स्थानिक किमतींची बेरीज 550, 6च्या स्थानिक किमतींची बेरीज 660, 7ची 770, 8ची 880, 9ची 990. स्थानिक किमतींची बेरीज मी सांगितली तुम्हाला. 20 20 ने गुणायचं अंकाला. दर्शनी किंमत स्थानिक किमतींची दर्शनी किमतींची 20 20 ने गुणायचं. स्थानिक किमतींची 220 300. हे बी 110च होतं पण हा 100 आला ना म्हणून त्याचे 210 झाले. 110 220 330 440 असं आलं असतं पण तो 100 आल्यामुळे तिथं 210. एकच्या स्थानिक किमतींची बेरीज 210, 2च्या स्थानिक किमतींची 220, 3च्या स्थानिक किमतींची 330, 4च्या स्थानिक किमतींची 440 अशा पद्धतीने. ठीक आहे. चला आता हा चार्ट सांगा. एक हा एकक स्थानी किती वेळा येतो? आताच पाहिलं एकक स्थानी 10 वेळा, 2 सुद्धा 10 वेळा. प्रत्येक अंक 10 वेळाच येतो. हा चार्ट लिहा. हा चार्ट न पाहता लिहा आणि मग चेक करा. 0 हा एकक स्थानी, 0 सुद्धा एकक स्थानी 10 वेळा येतो. एक हा दशक स्थानी किती वेळा येतो? दशक स्थानी 10 वेळा. आताच पाहिलं प्रत्येक अंक दशक स्थानी 10 वेळाच येतो. फक्त 0 जे आहे 0 दशक स्थानी एकदाच येतो. शतक स्थानी फक्त एकदाच येतो, बाकी कोणता अंक येत नाही. चला आता हा चार्ट सांगा मला. 1 ते 100 मध्ये समसंख्या किती? 100 संख्या आहेत. 1 पासून 100 पर्यंत 100 संख्या आहेत. मग 100 मध्ये 50 सम आहेत. 50 म्हणजे ज्यांचे दोन जणांमध्ये वाटणी होते त्या अशा 50 संख्या आहेत. 2 जणांमध्ये वाटणी केल्यावर 1 उरतो अशा 50 विषम संख्या आहेत. 11च्या पटीतील संख्या किती? 11चा पाडा म्हणायचा 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 9 99 म्हणजे 9 संख्या आहे. 12च्या पटीतील 12 8 96 म्हणजे 8 संख्या आहे. 13च्या पटीतील 13 7 91 7 संख्या आहे. फक्त काय करायचं आता समजा एकाने विचारलं 7च्या पटीतील संख्या किती?
100 भागिले 7 करायचं. 100 भागिले 7 करायचं. 7 1 7 3 उरला. 7 चोक 28 2 म्हणजे 7च्या पटीतील 14 संख्या आहे. किती संख्या आहे? 14. 100ला त्याने भागायचं, बाकीचा नाही विचार करायचा. जी बाकी राहते फक्त किती भागाकार आहे तेवढा भागाकार तरी जमला पाहिजे. ठीक आहे. समसंख्या 50, विषम संख्या 50, 11च्या पटीतील 9, 12च्या पटीतील 8, 13च्या पटीतील 7, 7च्या पटीतील 14 असं. पुन्हा आपण बघूया. 1 ते 100 मध्ये सर्वात कमी वेळा येणारा अंक सांगा. सगळ्यात कमी वेळा येणारा अंक कोणता? 0. फक्त 11च वेळा येतो. सर्वात जास्त वेळा येणारा अंक 21 वेळा येतो. 21 वेळा येतो. बाकी सगळे अंक 20 वेळा येतात. एकक व दशक स्थानी समान अंक असणार. समान म्हणजे 11 मध्ये 1 1, 22 मध्ये 2 2, 33 मध्ये 3 3, म्हणजे 11 9 99 म्हणजे 9 संख्या आहे. किती संख्या आहे? 9. 2 अंकी संख्या ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी तशाच राहतात. अशा 2 अंकी संख्या कोणत्या? त्या सुद्धा 9च आहेत. म्हणजे 11 22 33 44 55 66 77 88 99 अशा 9 संख्या आहेत. किती संख्या आहे? 9 संख्या आहे. चला पुन्हा 1 ते 100 मध्ये मी तुम्हाला म्हणलं टायपिंग करताना किती अंक किती आहेत? 192. तुम्ही काय व्हिडिओ पॉज करा, हे सगळे प्रश्न सोडवा आणि मग बरोबर उत्तर येतं का बघा. सर्व 1 ची बेरीज जेवढे 1 आहेत ते 1 ची बेरीज. 1 ची बेरीज म्हणजे जेवढे 1 1 आहेत ना सगळ्या 1 ची बेरीज केली तर ती 21 बेरीज येईल. सगळ्या 2 ची बेरीज केली तर 20 दोन्ही किती येईल बघा. 1 किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 2 किती वेळा? 20 वेळा. मग याची 20 दोन्ही काय करायचं? 40 बेरीज येईल. किती बेरीज येईल? 40. म्हणजे बेरीज म्हणजे दर्शनी किमतीची बरं का, कदाचित दर्शनी किमती. सगळे 1 1 मोजायचे, सगळे 2 2 मोजायचे असं. फक्त सर्व अंकांची बेरीज किती? अरे वा, सगळ्या अंकांची बेरीज. एकाची बेरीज किती आली? 21 आली. सगळे 2 मोजले, सगळ्या दोनांची बेरीज किती आली? 20 दोन्ही 40. सगळ्या तीनाची बेरीज 60, 4ची 80, 5ची 100, 6ची 120, 7ची 140, 8ची 160, 9ची 180. शून्याची काही नाही. मी याच्यात घ्यायचा 1, 8 आणि 7 14 आणि 4 18 19 20 आणि 8 28 आणि 6 34 आणि 4 38 आणि 2 40 आणि 4 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 1 9. सगळ्या अंकांची 1 ते 100 मध्ये सगळे अंक जर घेतले तर सगळ्या अंकांची बेरीज 901. सगळ्या 1 ची बेरीज केली 21, सगळ्या 2 ची बेरीज केली 20 दुने 40, सगळ्या 3 ची 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 100, 20 20 20 140, 20 60 60, 20 9 80. आणि सगळ्या अंकांची बेरीज ही एकत्र केली तर ही आला 1 4 2 6 6 12 8 20 आणि 2 22 आणि 4 26 आणि 6 32 32 आणि 8 40 4 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 8 आणि 901. म्हणजे फक्त सगळे अंक मोजले तर 901 बेरीज आली. सगळे अंक मोजले तर 901 बेरीज आली. त्याच्यानंतर अंकांची बेरीज 13 असणाऱ्या संख्या किती? 13 असणाऱ्या. 13ची फोड कशी करायला लावली मी तुम्हाला? 13ची पहिली फोड काय करायची? 12 + 1 नाही चालणार. 11 + 2 नाही चालणार. 10 + 3 नाही चालणार. 9 + 4 चालेल. 8 + 5 चालेल. 7 + 6 चालेल. 6 + 7 चालेल. म्हणजे हेच हे डबल आले. आता हे डबल आले म्हणजे याच्यापासून 2 94 94 आणि 49 85 आणि 58 76 आणि 67 असं 1 2 3 4 5 6 6 संख्या आहे. किती संख्या आहे? 6 संख्या आहे. 13 बेरीज असणाऱ्या 6 संख्या आहे. असंच करायचं, कारण 12 आणि 1 असं 12 असं 121 नाही होऊ शकत. या 3 अंकी होऊन जाते. म्हणून या 3 अंक असे आले म्हणजे उलट सुलट केले तर 6 आले. अंकांची बेरीज 15 असणाऱ्या ते बी आपण पाहिलं. 15 असणाऱ्या 4 संख्या आहेत. अंकांची बेरीज 14 असणाऱ्या 14चं सुद्धा असंच करा. 14चं काय? 13 1 नाही चालणार. 12 2 नाही चालणार. 11 3 नाही चालणार. 10 4 नाही चालणार. हे नाही चालणार. मग काय? 9
9 नी 5 14, 9 5 5 9 चालेल. त्याच्यानंतर 8 6 6, नंतर 7 7 7 7, नंतर पुन्हा काय 6 आणि 8, 6 आणि 8 पुन्हा येईल आलेली. म्हणजेच कोणकोणत्या संख्या आल्या 95 59 86 68 आणि 77. म्हणजे 14 अंकाची बेरीज 14 असणाऱ्या 5 संख्या आहेत. किती 5 संख्या आहेत. असं काढायचं एकूण संख्या 14 बेरीज असणाऱ्या 5, अंकाची बेरीज 15 असणाऱ्या 1 ते 100 मधल्या बरं का 1 ते 100 मधल्या. आणि अशा किती संख्या आहेत ज्यात 1 व 2 दोन्ही अंक एकाच वेळी येतात. आता 19 आहे ना, दोन्ही अंक एकाच वेळी आला 91 1 आणि 9 दोन्ही, म्हणजे अशा दोन दोन संख्या असतात. 1 बी आहे आणि 2 9 बी आहे अशा दोन संख्या. 1 बी आहे आणि 8 बी आहे अशा दोन संख्या आहेत. 2 बी आहे आणि 7 बी आहे अशा दोनच संख्या असतात. आलं लक्षात. 2 बी आणि 7 बी आहे. 2 सुद्धा पाहिजे 7 सुद्धा पाहिजे, नुसता 7 नेहमी चालणार नाही. आणि 1 ते 10 ची बेरीज, 1 ते 10 ची बेरीज बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांची बेरीज जर केली 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7 28 आणि 8 36 आणि 9 45 आणि 10 55. 1 ते 10 ची बेरीज किती आली 55. किती बेरीज आली 55. बघ आता याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मी सुरुवातीला घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट लक्षात येईल. डायरेक्ट घेऊन जातो सुरुवात. ओके. आता 1 ते 10 ची बेरीज किती काढली आपण 55. किती काढली 55. आता 11 ते 20 ची केली तर 10 आणि 1 11, 10 आणि 2 12, 10 आणि 3 13, 10 आणि 4 14, 10 आणि 5 15, 10 आणि 6 16, 10 आणि 7 17, 10 आणि 8 18, 10 आणि 9 19 आणि 10 आणि 10 20. 1 ते 10 ची माहिती आपल्याला. 1 ते 10 ची 55 आणि 10 20 30 40 हे 100. 100 आणि 55 155. याची बघा याचा सोपी आयडिया सांगतो. 1 ते 10 ची बेरीज करायची याच्यावर 5 ठेवा 55 आला. 11 ते 20 ची बेरीज केली याच्यावर 5 ठेवा 155 आला. 21 ते 30 ची बेरीज 255, 31 ते 40 ची 355, 41 ते 50 ची 555, 51 ते 60 ची 555, 61 ते 70 ची 655. म्हणजे अशा पद्धतीने बेरीज करायची. एकदा तर मी पोरांना काय सांगितलं, ए बडबड करू नका म्हटलं, मला थोडंसं काम आहे लेखपडी. तुम्ही 1 ते 100 ची बेरीज करा. पोरं करायला लागले 1 2 3 10 55 आणि 11 66 66 आणि 12 78 78 13 91. असं करता करता कुठेतरी थोडंसं पुढे जायचं, कुठेतरी चुकून जायचे बरं का. कुठेतरी काय व्हायचे ते चुकून जायचे. मग एका मुलीने बघा, हुशार मुलं बुद्धिवान मुलं काय करतात थोडीशी वेगळी ट्रिक्स लावतात. बुद्धिवान मुलं आहे ना काहीतरी डोकं लावतात. 1 ते सरांनी काहीतरी बेरीज दिली, याला काहीतरी आयडिया असेल कारण इतका वेळ तर लागणार नाही आपल्याला. मग त्याने काय केलं, त्या हुशार मुलीने काय केलं, 1 आणि 100 ची बेरीज केली. पहिले सुरुवातीपासून पहिली शेवटून पहिली, म्हणजे 1 आणि 100 केलं तर तिचं आलं 1 आणि 100 आलं 101. सुरुवातीपासून दुसरी शेवटून दुसरी 99 2 2 आणि 99 101. सुरुवातीपासून तिसरी शेवटून तिसरी 3 आणि 98 98 3 101. सुरुवातीपासून चौथी शेवटून चौथी 100. तिच्या लक्षात सुरुवातीपासून 10वी शेवटून 10वी 10 आणि 91 101. सुरुवातीपासून 11वी शेवटून 11वी 101. 101 101 बेरीज येते, म्हणजे 100 संख्या आहेत ना, म्हणजे अशा 50 वेळा 101 बेरीज येईल. 50 वेळा किती बेरीज येईल 101 बेरीज येईल. 101 101 अशा 50 बेरजा होतील. मग तिने 101 गुणिले 50 त्याला 0 ठेवला, 5 1 5 5 0 0 5 आणि आली उत्तर दाखवायला. सर हे बघा म्हणे, म्हटलं कसं काढणार बेटा. सर म्हणे पहिल्याची 100 शेवटच्याची बेरीज 101 येते. सुरुवातीपासून दुसरी शेवटून दुसरी 101 येते. सुरुवातीपासून 10वी शेवटून 10वी 101 येते. सुरुवातीपासून 11वी शेवटून 11वी 101. म्हणजे अशा 101 101 च्या आहेत 100 संख्या आहेत ना, 50 जोड्या होतील आणि म्हणून 101 गुणिले 50 5050 बेरीज येईल. म्हणजे 1 ते 100 ची बेरीज सुद्धा मुलांनी काढून टाकली. याची ही अशी भारी ट्रिक्स आहे ना, ही अशी म्हणजे तसं सूत्रच आहे ते, पण सुरुवातीपासून पहिली शेवटून पहिली यांची बेरीज करायची. आता तुम्हाला 1 ते 10 ची जरी विचारली ना, 10 आणि 1 11, 9 2 11, 8 आणि 3 11, 7 आणि 4 11, 5 आणि 6 11.
आणि एकंदर 11 11 11च्या 10 संख्या आहेत अशा, म्हणजे 5 जोड्या होती, म्हणजे 11 5 55 बेरीज होईल. 1 ते 20 ची विचार आहे ना, 1 ते 20 ची. 20 आणि 1 21, 2 आणि 19 21, 3 आणि 18 21. आणि 20 संख्या आहेत म्हणजे 1 ते 20 ची बेरीज 1 ते 20 संख्या आहेत म्हणजे 21 21च्या 10 जोड्या होतील. 21 गुणिले 10 किती 210. म्हणजे 1 ते 20 ची बेरीज 210, 11 ते 20 ची बेरीज 155, 21 ते 30 ची बेरीज 255, 31 ते 40 ची बेरीज 350. पण डायरेक्ट 1 पासून 40 पर्यंत विचारलं तर काय आयडिया करायची? 40 आणि 1 41, 2 आणि 39 2 आणि 39 41 41च्या या 40 संख्या आहेत म्हणजे 20 जोड्या होतील. 41 गुणिले 20 करायचं. 41 गुणिले 20 0 बे 1 बे बे 8 820. 1 ते 40 ची काय कशाची करा तुम्ही 7च्या पाड्याची जरी केली ना, एखाद्या पाड्याची जरी बेरीज केली तुम्हाला सांगतो पाड्याची तरी येईल बघा. 7 1 7 7 2 14 7 1 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 70 आणि 7 77 77 77 बघा 63 आणि 14 77 77 77च्या 10 संख्या आहेत म्हणून 5 जोड्या होतील. म्हणजे 5 ते 35 5 ते 35 3 38